लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बऱ्याच ताईंना आता 8वा हप्ता भेटलेला आहे, 9वा हप्ता देखील भेटलेला आहे आणि आता प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे 10व्या हप्त्याची। आणि या 10व्या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, एक मोठं विधान या ठिकाणी केलेलं आहे। ते विधान देखील तुम्हाला मी सांगणार आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो कोणत्या ताईला 10वा हप्ता हवाय, एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय ते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की तपासणी आता जोरात होणार आहेत। या ठिकाणी काय काय गोष्टी होणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो 10वा तो हप्ता तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आणि लाडकी बहीण योजना तुमची अशीच चालू राहायला पाहिजे, त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। थोडा पण व्हिडिओ थांबवायचा नाही, कारण की एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एकदम महत्त्वाचा व्हिडिओ, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल ताईंनो तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। जर सबस्क्राइब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला व्हिडिओ आता सुरुवात करूया। या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी बघू शकता, लाईव्ह या ठिकाणी तुम्ही बघू शकता विधानसभेमध्ये या ठिकाणी एक मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। आणि काय घोषणा आहे ती देखील तुम्हाला मी सांगणार आहे। आता बघा महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे। या ठिकाणी अजित पवार म्हणजेच कोण, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर या ठिकाणी ते अर्थमंत्री देखील आहे। त्याच्यामुळे अर्थ विभाग सगळं त्यांच्याकडे खातं आहे। आणि लाडक्या बहिणींना किती निधी वितरित करायचा आहे, काय करायचं, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहेत। आणि त्यांनीच या ठिकाणी मोठं विधान केलेलं आहे, ते विधान तुम्हाला मी आता सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कधी कधी लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला हा पुढचा हप्ता 1,500 रुपये भेटणार आहे का 2100 रुपये होऊ शकतं, यामध्ये देखील या ठिकाणी पॉसिबिलिटी व्यक्त केली जात आहे। कारण की लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आपलं हे विधानसभेचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते अजून 4-5 दिवस अजून चालणार आहे, 6-7 दिवस चालणार आहे। त्या विधानसभेच्या याच्यामध्ये अजून या ठिकाणी मोठा निर्णय होऊ शकतो। त्याच्यामुळे अजून या ठिकाणी आपल्याला एक आशा आहे की बाबा हे 2100 रुपये सरकार देतं की काय, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर येणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एबीपी माझाची ही बातमी तुमच्या समोर आहे। एबीपी माझाची बातमी, कारण की ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। एबीपी माझाची बातमी ऑथेंटिकेट बातमी आहे, एकदम खरी बातमी तुमच्या समोर मी दाखवत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अजित पवारांची या ठिकाणी काय बातमी बघूया। लाडकी बहीण या योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार, आम्ही दुरुस्ती करणार। बघा दुरुस्ती करणार म्हणजे चेंज होणार आहे, तपासणी होणार आहे। या ठिकाणी बघू शकतात, मात्र योजना बंद करणार नाही। या ठिकाणी लाडक्या बहिणींचा पुढच्या 1 वर्षाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला कुणी अफवा पसरत असेल की लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे, तुम्हाला हप्ते येणं बंद होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, तर काळजी करू नका। डायरेक्ट तुम्हाला मी 100% गॅरंटी के साथ सांगतो, 100% गॅरंटी के साथ सांगतो तुम्हाला, लाडकी बहीण योजना पुढचं 1 वर्ष तरी बंद पडणार नाही। परत सांगतोय, पुढचं 1 वर्ष म्हणजे पुढच्या 2026च्या मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। कारण की जवळजवळ तुम्हाला या ठिकाणी 45,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। ही तुम्हाला गोड बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। बघा तुम्ही अर्थसंकल्पामध्ये बघितलं असेल, लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी किती हजार भेटले होते, 36,000 कोटी रुपये भेटले होते। पण त्याच्यामध्ये अजून एक नवीन गोष्ट समोर आली आहे, ती गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे। आणि याच्यानुसारच आपल्याला असं वाटत आहे की येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये ह्या 1500 रुपयाचं 2100 रुपये होऊ शकतं की काय, कारण की 10,000 कोटी अजून एक्स्ट्रा भेटलेले आहेत। ज्या लाडक्या ताई या ठिकाणी वगळणाऱ्या होत्या त्या लाडक्या ताईंना पण पैसे भेटणार आहेत आणि 2100 रुपये भेटतात का काय, अशा स्वरूपाचं विधान देखील या ठिकाणी होत आहे। विरोधी पक्ष नेते या ठिकाणी भरपूर स्वरूपात विचारत आहेत की 2100चं काय। त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक मोठी बातमी आता दाखवणार आहे। तुम्हाला ती बातमी अगोदर दाखवतो आणि नंतर आपण पुढे व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। एबीपी माझाची ही बातमी तुमच्या समोर आहे।
बघा लाडक्या ताईंनो, ही बातमी माझी नाहीये, ती मी छापलेली बातमी नाहीये. बघा न्यूजपेपरला आलेली आहे आणि टीव्हीवर देखील ही बातमी दाखवलेली आहे. एबीपी माझाची ही बातमी तुमच्या समोर आहे. या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी वाचू शकतात काय आलेलं आहे. पण तुम्हाला मेन मुद्द्याकडे मी डायरेक्ट घेऊन येणार आहे. मेन मुद्दा तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे ते म्हणजे महिलांच्या हातामध्ये जवळजवळ 45,000 कोटी जाणार. तुम्ही स्वतः वाचा. वाटलं तर मला वाचता येत नाही असं समजा, मला वाचता येत नाहीये, तुम्ही वाचायचं आहे. काय वाचा? बघा या ठिकाणी लिहिलंय. काय लिहिलंय? महिलांच्या हातामध्ये 45,000 कोटी जाणार. एबीपी माझाची ही बातमी आहे. बघा 36,000 कोटी आपण जर बघितलं तर 10 मार्च 2025 ला अर्थसंकल्प सादर झाला होता. त्याच्यामध्ये जवळजवळ एक 35 ते 36,000 कोटी 35,000 ते 36,000 कोटी 35,000 कोटी ते 36,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाले होते लाडक्या बहिणींना. 35 ते 36,000 कोटी या ठिकाणी मंजूर झाले होते. आणि आता बघा या ठिकाणी नवीन काय अपडेट आलेलं आहे. नवीन अपडेट लक्षात घ्या. महिलांच्या हातामध्ये 45,000 कोटी जाणार आहेत. 45,000 कोटी म्हणजे अगोदर 10 मार्चला सांगितलं होतं त्यांनी किती 35 ते 36,000 कोटी रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटणार. पण आता नवीन एक बातमी समोर आली ती म्हणजे 45,000 कोटी म्हणजे पैशामध्ये वाढ झालेली आहे लाडक्या ताईंनो. बघा हे तुम्हाला महिलांना हे पैसे त्यांनी राखीव ठेवलेत. जर या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आलं तर या ठिकाणी 1500 चे 2100 पण ते करू शकतात. तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. तर एक छोटा प्रश्न सारख्या सर्व लाडक्या ताईंना मी विचारत आहे. बघा तुम्हाला एक आनंदाची बातमी दाखवली आहे. एक छोटा प्रश्न तुम्हाला सर्वांना लाडक्या ताईंना विचारतोय. तुम्हाला आता पुढचा हप्ता आता बघा एप्रिल महिन्यामध्ये भेटतील 2100 का नाही ती गॅरंटी नाहीये. पण पुढे 2-3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर 2100 रुपये तुम्हाला भेटू शकतात. शक्यता मी सांगत आहे. कारण की पैशामध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे. महिलांना राखीव मध्ये या ठिकाणी 45,000 कोटी पर्यंत महिलांना हातात दिलेले आहे त्यांनी. त्याच्यामुळे 2100 रुपये होऊ शकतात. तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 2100 रुपये हप्ता व्हायला पाहिजे असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2100 रुपये तुमच्या अकाउंटला यावेत का प्रत्येक महिन्याला? तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत. एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता असेल, 10वा हप्ता असेल, हे हप्ते पण तुम्हाला भेटणार आहेत. त्याचबरोबर 2100 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीला भेटावात का? तुम्हाला काय वाटतं एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या ताईंनो, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई या ठिकाणी लाईव्ह आहेत, सर्वच व्हिडिओ बघत आहेत. तुम्हाला लाडक्या ताईंनो वाटतंय का एक आनंदाची बातमी समोर मी आज तुम्हाला दिली आहे? तर या ठिकाणी बघा पैशामध्ये वाढ झाली आहे. 45,000 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. तर तुम्हाला कसं वाटत आहे? 2100 रुपये तुमच्या अकाउंटला यावेत का? एकदा पटपट पटपट पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की हो सर आम्हाला 2100 रुपये हवेत. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आपण सगळ्यांनी मिळून जर ही मागणी केली आहे, जसं विरोधी पक्ष नेते या ठिकाणी मागणी करत आहेत, विरोधी पक्षातले या ठिकाणी पुढारी मागणी करत आहेत, तसं आपण सगळ्या लाडक्या बहिणीने, सगळ्या लाडक्या दादांनी, सगळ्यांनी जर या ठिकाणी हा मुद्दा मांडला तर नक्कीच या 45,000 कोटी मधले या ठिकाणी काही पैसे आपल्याला 2100 रुपयामध्ये पाहायला मिळतील. तर लाडक्या ताईंनो, सर्वांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट पट सांगायचंय की तुम्हाला 2100 रुपये हवेत का? आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचंय. सरकारपर्यंत हा व्हिडिओ जाऊन द्या सरकारपर्यंत व्हिडिओ की बाबा लाडक्या ताईंना 2100 रुपये हवेत. तर लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. प्रत्येक ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण की आपल्याला 2100 रुपये, तुम्हाला ही मागणी आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायची. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुम्हाला नक्कीच 2100 रुपये भेटावेत ही अशी मी ईश्वरचरणी पण प्रार्थना करतो. आणि सर्व मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल, त्यांना एक मागणी करतो की बाबा लाडक्या ताईंना जे तुम्ही वचन दिलं होतं 2100 रुपयाचं, ते वचन तुम्ही पूर्ती लवकरात लवकर करावी आणि सरकारतर्फे लाडक्या बहिणींना 2100 रुपये भेटावेत. सगळ्यांची ही मागणी आहे का? एकदा पटपट पट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, आनंद झालाय का सगळ्यांना? आणि ज्या ताईंना मागे पैसे भेटले नाहीयेत 8वा 9वा हप्ता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला संध्याकाळी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. आता इथेच थांबूया. जास्तीत जास्त लाईक करायचंय. बघा खूप छान माहिती दिली आहे, गुड न्यूज दिली. सर्वांनी पटपट पटपट लाईक करायचंय. सर्वांनी लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.